अरे बेटा बघ, हे घर किती जुनं झालंय. हे घर विकून चांगल्या परिसरात मोठं हवेशीर घर घ्यावं असं दिवाकर सांगत होता. तिथे सर्वजण आरामात एकत्र राहतील. आता दिवाकर स्वतः ते घर विकत घेत आहे. फक्त आमच्याकडून काही मदतीची अपेक्षा आहे आणि हे घर फक्त माझ्या नावावर आहे. त्यामुळे मी ज्याला पाहिजे त्याला पैसे देऊ शकतो. तू काय म्हणतोस? तुम्ही पण थोडी मदत कराल ना? भाऊ असल्याने कुटुंबाप्रती तुझी काही कर्तव्यही आहेत. असो, तू शिकत असताना दिवाकरने तुझ्या शिक्षणाच्या वेळीही तुला मदत केली होती. मग आता तो घर विकत घेतोय तेव्हा तूही त्याला थोडी मदत करशील ना? निरागस मुलगा सुमेर वडिलांच्या बोलण्यात गुरफटला आणि म्हणाला, हो बाबा, माझेही घराप्रती काही कर्तव्य आहे. माझ्याकडे काही बचत पडून आहे. मी भावाला पैसे देईन. मग आम्हाला एकत्र राहायचे आहे. मग मी मदत का करणार नाही? इकडे स्वयंपाकघरात काम करत असताना त्याची पत्नी निशा विचार करू लागली. मी त्यांना सांगितले होते की घरी आईच्या उपचारासाठी काही पैशाची गरज आहे, पण ते घर घेण्यासाठी पैसे देण्याचे बोलत आहेत. याबाबत निशाने पतीशी बोलले असता सुमेर म्हणाला की बाबा तुझ्या आईच्या उपचाराचीही व्यवस्था करतील, पण भावाला मदत कोण करणार? असो, भावाने माझ्यासाठी खूप काही केले आहे, त्यामुळे त्याला मदत करणे ही माझी जबाबदारी आहे, नाही का? निशा या पलीकडे काही बोलू शकली नाही. खरे तर तिला ते फार विचित्र वाटले की घर दोन्ही भावांचे होते, मग फक्त मोठ्या भावाचेच नाव का? पण तिचे नुकतेच लग्न झाले होते आणि या प्रकरणी ती काही बोलली तर तिला लगेच घर फोडणारी सून असा टॅग करण्यात येईल. तिच्या सासरच्या घरी फक्त तिचे सासरे होते आणि त्यांचा मोठा मुलगा आणि सुनेवर त्यांचे खूप प्रेम होते. हा भेदभाव निशाला स्पष्ट दिसत होता. पण जेव्हा तिने हे सर्व सुमेरला सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा सुमेर तिला सांगायचा की तू आत्ताच आली आहेस. माझे वडील माझ्यावर किती प्रेम करतात हे तुला ठाऊक आहे, म्हणून या घरात फालतू गोष्टींनी माझे मन भरू नकोस. तेव्हा निशा गप्पच राहिली. मग लवकरच दिवाकरने आपले नवीन घर घेतले आणि सर्वजण त्या नवीन घरात राहायला गेले. सर्व काही व्यवस्थित चालले होते. दरम्यान निशाने एका मुलालाही जन्म दिला होता. तिच्या सासऱ्यांना पेन्शन मिळायची, त्यामुळे ते सुद्धा त्यांची सर्व पेन्शन साठवून ठेवायचे आणि जेव्हाही दिवाकर किंवा त्याच्या पत्नीला आणि मुलाला कशाचीही गरज पडायची तेव्हा ते त्यांना स्वतःच्या पैशातून पैसे देत असत आणि तोपर्यंत सुमेरलाही त्याला मदत कर असे सांगायचे. वडील म्हणायचे की तुला आता मुलं नाही आहेत तर तू तुझ्या मोठ्या भावाला मदत कर. सुमेरने संपूर्ण कुटुंबावर पैसे खर्च केले, ज्यामुळे त्याच्याकडे स्वतःची कोणतीही बचत उरली नाही. त्याचप्रमाणे एकदा आर्थिक मंदीमुळे सुमेरची नोकरी गेली तेव्हा त्याला अजिबात काळजी नव्हती, कारण त्याला वाटले की त्याचे संपूर्ण कुटुंब एकत्र आहे. परंतु जेव्हा सुमेरचे वडील जगमोहनजी यांना हे समजले तेव्हा ते म्हणाले, तू लवकरात लवकर नोकरी शोध, कारण आता तुमचे कुटुंबही मोठे झाले आहे. तुला मुलगा आहे, त्याचाही खूप खर्च आहे. कधी लसीकरण करून घ्यावे लागते तर कधी तब्येत बिघडते. तुझ्या पत्नीलाही अनेक विनंत्या येत असतात. मग हा सगळा खर्च कोण उचलणार? सध्या मी माझ्या पेन्शनच्या पैशातून तुमचा रेशन आणि पाण्याचा खर्च उचलू शकतो, पण तुला लवकरात लवकर नोकरी शोधावी लागेल. हे ऐकून सुमेरला थोडं वाईट वाटलं. तो विचार करू लागला की मी आयुष्यभर बेरोजगार राहणार आहे का? पप्पांना हे सर्व सांगायची काय गरज होती? तरीही तो थेट काही बोलला नाही आणि शांतपणे नोकरी शोधू लागला. पण त्याचे नशीब पहा, 6 महिने झाले तरी नोकरी मिळाली नाही. आता कुटुंबातील सर्व सदस्यांना खर्चाचा बोजा वाटू लागला. निशाला घरची सगळी कामं करायला लावली होती, तरीही तिला नालायक बायको म्हणून टोमणा मारला जात होता. असाच एकदा सुमेर नोकरीच्या शोधात कुठेतरी गेला होता आणि निशा सगळ्यांना जेवण करून जेवण देत होती. तिची मोठी जाऊबाईही कुठेतरी बाहेर गेली होती. तीही त्याच वेळी घरी आली आणि जेवायला बसली. निशाने बघितले की थोडी भाजी शिल्लक आहे, म्हणून तिने पटकन टोमॅटोची चटणी कुस्करली. जावेला जेवण दिल्यावर भाजी कमी दिली आणि चटणीही दिली. हे पाहून सासरे संतापले आणि म्हणाले, छोटी सुनबाई, तू स्वतःसाठी एवढी भाजी कशी काय घेऊ शकते? अरे सुनबाई, हे जेवण तुझ्या नवऱ्याच्या कमाईतून नाही तर माझ्या कमाईतून आहे, त्यामुळे थोडे कमी खा. असो, निरुपयोगी पत्नीने आपल्या जिभेवर ताबा ठेवला पाहिजे. मोठ्या सुनेच्या ताटात जास्तीत जास्त जेवण आणि भाजी वाढ. सासऱ्यांचा दटाव ऐकून
भुकेने व्याकुळ झालेल्या निशाने गुपचूप आपल्या जावेच्या ताटात आणखी जेवण दिले आणि जेवणाच्या टेबलवरून उठून आपल्या खोलीत गेली. उपासमारीने तिची प्रकृती बिघडत असली तरी भुकेपेक्षा तिच्या स्वाभिमानावर झालेला आघात तिला जास्त त्रास देत होता. खोलीत पोहोचताच तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिला तिच्या मुलाला दूध पाजायचे होते, पण गरीब मुलगी स्वतः उपासमारीने त्रस्त होती. तिला रडताना पाहून तिचा मुलगाही जोरजोरात रडू लागला. निशा आपल्या मुलाला छातीशी धरून दूर सरकली. स्वतःच्या परिस्थितीवर ती खूप रडत होती. तिचं मूलसुद्धा इतकं लहान होतं की तिला घराबाहेर जाऊन कुठलंही काम करता येत नव्हतं, कारण घरातील कोणीच त्या लहानाची काळजी घ्यायला तयार नव्हते. नाहीतर तिने किती वेळा घरी त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला होता की सुमेरला काही काम मिळेपर्यंत ती काही काम करेल, पण सगळे म्हणाले की तू कामावर गेलीस तर तुझ्या मुलाला कोण सांभाळणार. असो, सुमेरची नोकरी गेल्यापासून निशाला मोकळ्या मोलकरणीसारखी वागणूक दिली जात होती. सगळी कामं तिच्याकडूनच होत होती. पती घराला पैसे देत नसल्यामुळे ती सुद्धा मुकाट्याने सर्व कामे करत असे. मोलकरीण करून 2 वेळच्या जेवणाचा खर्च तिला भागवावा लागत होता, पण तरीही तिच्या 2 टायमाच्या जेवणाचा भार सासरच्या मंडळींवर पडत होता. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. आज या पूर्ण कुटुंबात तिला खूप एकटं वाटत होतं. संयुक्त कुटुंबात राहण्याचे खूप फायदे आहेत असे तिने नेहमी ऐकले होते. आनंदात लोक एकमेकांना साथ देतात, पण कुटुंबात राहिल्यावरच हे सुंदर संयुक्त कुटुंब आतून किती पोकळ आहे याची जाणीव तिला झाली. जिथे निस्वार्थी सेवा आणि काळजी यांना पैशाच्या चकाकीच्या तुलनेत किंमत नसते, असा विचार करताच तिचं डोकं दुखायला लागलं. मग कपाळावरचा हळूवार स्पर्श जाणून ती थक्क झाली. तिने मागे वळून पाहिले तर तिचा नवरा सुमेर डोळ्यात अश्रू घेऊन तिच्या मागे उभा होता. त्याच्या चेहऱ्याकडे बघून तो बराच वेळ रडल्यासारखा वाटत होता. त्याला असे उभे पाहून निशा तिचे अश्रू पुसत म्हणाली, काय झालं, सगळं ठीक आहे ना, एवढा उदास का दिसतोस. सुमेर वेदनेच्या स्वरात म्हणाला, ज्याच्या बायकोला जेवताना इतकं ऐकावं लागतं त्या माणसाला वाईट नाही वाटणार तर काय वाटणार. बोलता बोलता त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले आणि निशाला वेदना झाल्या. तिने आपल्या नवऱ्याला ओढून जवळ बसवले आणि त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून म्हणाली, जाऊ दे, वाईट वेळ प्रत्येकाच्या आयुष्यात येतो, पण तो वाईट काळ काही ना काही शिकूनच जातो. हे सांगताना तिचा घसा जड व्हायला लागला, कारण सुरुवातीपासूनच तिच्या नवऱ्याने कुटुंबासाठी सर्व काही केल्याचे तिने पाहिले होते, पण आज तो काम करत नसताना त्याला कोणी साथ द्यायला तयार नव्हते. आज सुमेरला स्वतःचीच लाज वाटत होती की त्याने आपल्या गरजा दाबूनही आपल्या कुटुंबाला प्राधान्य दिले आणि आज तेच कुटुंब निशाच्या जेवणावर प्रश्न उपस्थित करत आहे. तेव्हा निशा सगळ्यांना सांभाळून सगळ्यांची कामं करत धावत जायची. त्यामुळे सुमेरला स्वतःचा अभिमान वाटला की तो एक योग्य मुलगा आहे, जो आपल्या कुटुंबाला सर्वतोपरी मदत करतो आणि त्याची पत्नी देखील संपूर्ण कुटुंबासाठी काम करते, सर्वांची काळजी घेते. पण आज जेव्हा तिची पाळी आली आणि सगळ्यांनी हात मागे घेतले, तेव्हा तिला स्वतःचीच लाज वाटली. हे कसले कुटुंब आहे, जो वापराच्या वेळी पुढे असते, पण जेव्हा मदतीची वेळ येते तेव्हा प्रत्येकजण अशा गोष्टी सांगत असतो की मदत मागणारा शरमेने मरतो. सुमेरने मनात कठोर निर्णय घेतला होता. तो फक्त चांगली नोकरी मिळण्याची वाट पाहत होता, पण आता त्याने हेही सोडून दिले होते की नोकरी कुठलीही असो, थोडे कमी पैसे मिळाले तरी तो नोकरी करेल. त्याच्या पात्रतेनुसार नोकरी शोधण्यासाठी त्याला बराच वेळ लागला होता. त्यामुळे तो आता कोणतेही छोटे काम करायला तयार झाला होता. योगायोगाने दुसऱ्या दिवशी त्याला एका छोट्या खाजगी कंपनीमध्ये 15,000 दरमहा नोकरी मिळाली. सुमेरने त्याची गणना केली आणि असे आढळून आले की हे सन्मानाने जगण्यासाठी पुरेसे आहे. त्याने विचार केला की सध्या तरी आपल्या जीवनशैलीत थोडाफार बदल होणार असला तरी निदान माझ्या निशाला 2 वेळच्या जेवणासाठी कुणापुढे झुकावे लागणार नाही ना. सुमेर बायकोला काहीच बोलला नाही. त्याने त्याची एक चैन विकली आणि मिळालेल्या पैशातून त्याने त्यांच्या भावी आयुष्याची रूपरेषा तयार केली. दुसऱ्या दिवसापासूनच तो कामावर जाऊ लागला आणि संध्याकाळी निघून गेल्यावर राहण्यासाठी स्वस्त जागा शोधत शहरभर फिरू लागला, जे थोडे चांगले देखील आहे.
त्याला भाड्याने एक खोली मिळाली. खोली थोडी छोटी होती, पण बाथरूम वगैरे खोलीच्या आतच होता आणि एक छोटेसे स्वयंपाकघरही होते. खोलीचे भाडे 3,000 रुपये होते आणि त्याला 15,000 रुपये डिपॉझिट भरावे लागले. डिपॉझिट भरून त्याने रूम बुक केली आणि मग उरलेल्या पैशातून काही जीवनावश्यक वस्तू विकत घेतल्या आणि वस्तू खोलीत आणून ठेवल्या. त्यानंतर तो आनंदाने घरी पोहोचला. तो पत्नी निशाला म्हणाला, चल निशा, मला नोकरी लागली आहे आणि आपण आजपासूनच नवीन आयुष्य सुरू करू. आता आम्हाला या घरात राहण्याची गरज नाही. निशाला हे ऐकून धक्काच बसला आणि विचारले की हे घर सोडून कुठे जाणार? असं असलं तरी घर बांधण्यात आमची मेहनतही गेली नाही का? सुमेरचे डोळे भरून आले आणि तो हळुवारपणे म्हणाला, माझ्या आईवडिलांनी मला दिलेल्या पालनपोषणाचे ऋण मी फेडले आहे हे मला समजले. बाकीही बाबांची इच्छा होती हे घर भावाच्या नावावरच राहावं. काही विचार करून त्यांनी हा निर्णय घेतला असावा आणि माझी मदत मागितली असावी. मी इच्छित असल्यास मी नकार देऊ शकलो असतो, परंतु मी मूर्ख होतो की त्यांना मदत केली. मी या मूर्खपणाची किंमत मोजली आहे, परंतु मी पुन्हा काही मूर्खपणा करणार नाही. मी तुला हे वचन देतो. चल जाऊया, तू सामान बांध, मी तुला मदत करेन. असे बोलून त्याने भरल्या मनाने आपले आणि पत्नीचे सर्व सामान गोळा केले आणि मग वडिलांकडे पोहोचला. जगमोहनजी टीव्हीवर बातम्या पाहत होते. सुमेर हळूच म्हणाला, पप्पा, तुमच्याकडे 2 मिनिटे आहेत का? जगमोहनजी म्हणू लागले, आता नाही, तुला काही काम नाही. तू दिवसभर घरीच बसलेला असतोस. माझा वेळ वाया घालवायला का आला आहेस? तरीही तुला कोणती महत्त्वाची गोष्ट करायची आहे. दूर जा यार, मला त्रास देऊ नकोस. सुमेर हळूच म्हणाला, पप्पा, मी फक्त शेवटच्या वेळी तुम्हाला सांगायला आलो आहे की मी माझ्या पत्नीसह हे घर सोडत आहे. जगमोहनजी म्हणाले, ठीक आहे, आणि तुझे घर कसे चालेल? येथे मी तुला जेवण देतो. जा, माझे काय? पण मग माझ्याकडून मदतीची अपेक्षा करू नका की मी दर महिन्याला तुला पैसे पाठवीन आणि त्यातून तुझ्या घराचा खर्च भागेल. तू या घरात आहेस तोपर्यंतच मी तुला अन्नपाणी देऊ शकतो. सुमेर हळूच म्हणाला, तुम्ही ज्या पद्धतीने अन्नपाणी देत होतात ते मी पाहिले आहे आणि अशाच पद्धतीने अन्नपाणी घेण्यापेक्षा माणसाने आपल्या मेहनतीवर 2 कोरड्या चपात्या खाव्या, पाणी प्यावे आणि झोपी जाणे चांगले. तुम्ही तुमचे पैसे तुमच्याकडे ठेवा आणि तुमचा आवडता मुलगा आणि सूनही तुमच्याकडे ठेवा. आम्ही आमची काळजी घेऊ, पण हो, त्यानंतर मला भविष्यात मुलगा म्हणून माझे कर्तव्य पूर्ण करण्यास भाग पाडू नका, कारण मुलाचे कर्तव्य बजावून तुम्ही माझा खूप वापर केलात. एवढं बोलून तो आपल्या खोलीतून निघून गेला आणि जगमोहनजी त्याला धक्का बसून जाताना पाहत राहिले. सुमेर आपल्या पत्नीसह नवीन घरी पोहोचला होता. निशा खूप खुश होती. आज ती मोकळ्या हवेत श्वास घेत होती. आता ती जे काही करत होती ते तिच्या नवऱ्यासाठी आणि मुलासाठी करत होती आणि ती कोणाची दासी नव्हती. इथे रेशन आणि पाणी कमी असूनही जे काही मिळेल त्यात पती पत्नी दोघेही समाधानी होते. हळूहळू सुमेरची परिस्थिती सुधारत राहिली. 6 महिन्यांनी एका मल्टीनॅशनल कंपनीत चांगल्या पॅकेजची नोकरी मिळाली आणि कंपनीकडून फ्लॅटही घेतला. आता सुमेर आपल्या प्रियजनांकडून मिळालेले दुःख विसरून स्वतःसाठी जगू लागला होता आणि आता स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करू लागला होता. वर्षानुवर्षे गेली. सुमेरने स्वतःच्या मेहनतीने जमीन खरेदी करून स्वतःचे घर बांधले होते. गाडी घेतली. त्यांचा मुलगा चांगल्या शाळेत शिकत होता आणि घरात कशाचीही कमतरता नव्हती. निशाला जेव्हा मोकळा वेळ मिळाला तेव्हा तिने प्ले स्कूलमध्ये शिकवायलाही सुरुवात केली आणि नवरा बायको दोघांनीही आपल्या मेहनतीने आयुष्य सुधारले आणि आता 2 वेळच्या जेवणासाठी त्यांना कोणाचे टोमणे ऐकावे लागले नाहीत. त्याचवेळी जगमोहनजी म्हातारपणी अंथरुणाला खिळले होते आणि त्यांचा मोठा मुलगा आणि सून त्यांच्याशी खूप गैरवर्तन करायचे. जेवताना ते निशाला ज्या प्रकारे टोमणा मारायचे, आता त्यांची मोठी सून त्यांना टोमणे मारायची आणि म्हणायची की कमी खा, नाहीतर पुन्हा पुन्हा टॉयलेटला जाऊन
आम्हाला त्रास देऊ नका. मग उपासमार सहन करून ते बेडवर पडून अश्रू ढाळत असे. त्यावेळेस निशाचे अश्रू डोळ्यांसमोर वारंवार यायचे आणि ते वेदनेने ओरडायचे की कदाचित आज त्या निष्पाप निशाला रडवण्याची शिक्षा मला मिळत आहे. तो रात्रंदिवस देवाकडे त्याच्या उद्धारासाठी प्रार्थना करत होता, पण देवाने कदाचित त्याला दीर्घायुष्य देऊन त्याची शिक्षा वाढवली होती, जेणेकरून जगमोहनजींना कळू शकेल की अन्नासाठी कोणाचा तरी छळ करणं किती वेदनादायी असू शकतं. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट सर्वात आधी मिळतील. तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत.